तर जालन्यात सध्या ठिकठिकाणी पाणी टंचाईची दृश्य दिसत आहेत। जलाशयांची पातळी खालावलेली आहे। पाण्यासाठी गावकऱ्यांना अनेक किलोमीटर दूर जावं लागतंय। दरम्यान याच पाणी टंचाईमुळे जालन्यात एका लेकीचा मात्र बळी घेतलाय। काय आहे नेमकी घटना पाहूया। जालन्याच्या भोकरदन जिल्ह्यातल्या गोकुळ गावावर सध्या शोककळा पसरली आहे। कारण याच गावातल्या 17 वर्षांच्या दीपाली शिंदे हिचा मृत्यू झाला। गावात पाणी टंचाई असल्यामुळे दीपाली ही कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेली होती। मात्र पाणी काढत असताना दीपालीचा पाय घसरला आणि ती विहिरीत पडली। तिच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला। दीपालीच्या मृत्यूने तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। केवळ पाणी टंचाई असल्यामुळे दीपालीला विहिरीवर कपडे धुण्यासाठी जावं लागलं आणि तिथेच दीपाली सर्वांच्या नजरेआड गेली ती कायमचीच। दुसरीकडे गावकऱ्यांचा संतापही अनावर होऊ लागलाय। गावात 12,000 लिटर क्षमतेच्या टँकरची फेरी दिवसातून एकदाच होते। त्यामुळे या पाण्यातून गावकऱ्यांची फक्त पिण्याच्या पाण्याची सोय होते। मात्र इतर गोष्टींसाठी लागणारं पाणी त्यांना दूरवरूनच आणावं लागतं। टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करूनही मागणी पूर्ण होत नसल्यामुळे दीपालीचा बळी गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला।